नमस्कार. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला जवळपास 17 वर्ष उलटून गेल्यानंतर या प्रकरणातला आरोपी तहव्वूर राणाला आज भारतात आणलं गेलंय. या निमित्ताने या प्रकरणाची टाइमलाईन आज आपण जाणून घेणार आहोत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, ज्यात 166 जण ठार झाले तर 238 जण जखमी झाले. 18 ऑक्टोबर 2009 रोजी या हल्ल्याचा सहसूत्रधार डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणा या दोघांना शिकागोतल्या विमानतळावर अटक झाली. जून 2011 मध्ये अमेरिकेतल्या एका न्यायालयानं मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आरोपातून तहव्वूर राणाची मुक्तता केली. याच महिन्यात भारतात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली या दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. जानेवारी 2013 मध्ये दहशतवादाला मदत पुरवल्याप्रकरणी तहव्वूर राणाला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. डिसेंबर 2019 मध्ये भारतानं तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची औपचारिक विनंती अमेरिकेला केली. भारत अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जो बायडन यांनी या विनंतीला पाठिंबा दिला. फेब्रुवारी 2025 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाचं वचन दिलं. दरम्यानच्या काळात तहव्वूर राणाच्या वकिलांनी त्याचं भारतात प्रत्यार्पण थांबवण्यासाठी गंभीर आजारांची कारणं देत अमेरिकेत मोठा कायदेशीर लढा दिला. मात्र प्रत्यार्पण थांबवण्याची विनंती करणारी त्याची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं 7 एप्रिल रोजी फेटाळून लावली आणि त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला. अखेर 17 वर्षांनंतर आज 10 एप्रिल रोजी तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं त्याचा ताबा घेतलाय. आता मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातल्या त्याच्या भूमिकेबद्दल तहव्वूर राणावर रीतसर खटला चालवला जाईल.